सध्या ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील शेड डायगर अनधिकृत गोदामांवरती कारवाई करण्यात येत आहे. मात्र महासभेत बोलूनही कोठारी कंपाऊंडमधील बेकायदा पब्स, हुक्का पार्लर यावरती कारवाई करण्यात येत नाही. यामागे 193 एकरचा TDR घोटाळाच कारणीभूत आहे. सध्या ठाण्यामध्ये सकाळी ऊट आणि ठाणे महानगरपालिकेला लूट असा नवा धंदा सुरू आहे. मंगळवारी झालेल्या महासभेमध्ये फक्त TDR दलाल जग्गू खेतवानी याच्या फायद्यासाठीच चर्चा होऊ दिली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या मंगळवारी झालेल्या महासभेमध्ये फक्त TDR दलाल जग्गू खेतवानी याच्या फायद्यासाठी चर्चा होऊ दिली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगन आदेश काळात ताबा पावती दिली जाते. मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं सांगून महासभेत चर्चा होत नाही. हा कोणता प्रकार आहे असा सवाल करून याविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे गटनेते अभिजित पवार, प्रभारी विरोधी पक्षनेत्या मर्सिया पठाण, ज्येष्ठ नगरसेवक सुधीर भगत, मनीषा भगत आणि पल्लवी जगताप यांनी व्यक्त केला आहे. ठाणे महानगरपालिकेकडून डी डायभाई अँड कंपनीला 2800 कोटी रुपयांचा TDR बहाल करण्यात आलेला आहे. वन खात्याच्या जमिनीवरती ठाणे महानगरपालिकेनं आरक्षण टाकून हा TDR दिला आहे. या प्रकरणी अभिजित पवार आणि सुधीर भगत यांनी लक्षवेधी मांडली होती. मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं सांगून चर्चा करण्यात आली नाही. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन ठाणे महानगरपालिकेत दुटप्पीपणा उघडकीस आणलेला आहे. या प्रसंगी मर्सिया पठाण यांनी शेड डायगर येथे कारवाई केली जात आहे. मात्र कोठावरी कंपाऊंडमधील अनधिकृत बांधकामांवरती कारवाई करण्यात येत नाही. यामागे TDR घोटाळाच कारणीभूत आहे. जर हे प्रकरण न्यायालयामध्ये आहे तर आयुक्तांना TDR देण्याची काय घाई होती असा सवाल देखील केला आहे. तर गटनेते अभिजित पवार यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे चर्चा करता येणार नाही असं म्हटलं गेलं असलं तरी DPMC ॲक्ट 481 आणि 481H नुसार ही चर्चा करता आली असती. मात्र जग्गू खेतवानी नावाच्या TDR दलालासाठी डी डायभाय अँड कंपनीचे लाड करण्यात येत आहेत. ही चर्चा होऊ नये म्हणून काही तज्ज्ञांचा आग्रह होता. हे तज्ज्ञ पार्टनर असू शकतील म्हणूनच हा पवित्रा घेतला असावा. मुळात या ठिकाणी जैवविविधता उद्यान उभारण्यात येणार आहे. त्यामुळे नियमानुसार 8% TDR देता येतो, पण येथे 2800 कोटींचा TDR दिला गेला आहे. त्यासाठी ठाणे महानगरपालिकेने सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र दिले आहे. आता 2800 कोटींच्या TDRमुळे 18,000 घरं वाढतील. त्यांना सुविधा कशा पुरवणार असा सवाल देखील उपस्थित करण्यात आलेला आहे. तर या जमिनीचा ताबा देण्याचा अधिकारच ठाणे महानगरपालिकेला नाही, कारण ही जमीन वन खात्याची आहे असं यावेळी सुधीर भगत यांनी म्हटलेलं आहे. कालच्या महासभेमध्ये 2800 कोटीचा TDR या विषयामध्ये जी गोष्ट सांगण्यात आली की ही न्यायप्रविष्ट आहे. न्यायप्रविष्ट असताना महानगरपालिकेने डी दयाबाई कंपनीला ताबाभोवती दिली. न्यायप्रविष्ट असताना हे देण्यात नव्हतं दिलं पाहिजे होतं. तदनंतर सुप्रीम कोर्टात जेव्हा गेले, सुप्रीम कोर्टात महानगरपालिका गेले, तारीख 20 होती. 7 तारखेलाच त्यांनी कन्सर्ट फाईल केलं, ॲफिडेविट दिलं, ॲफिडेविट माघारी घेतली, म्हणजे केस माघारीच घेतली त्यांनी. या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी काहीतरी कालच्या त्या महासभेत चालू झालेल्या मसाल्यामध्ये हा 2800 कोटीचा TDR शिजतो. कारण की तो जो पहिला टॉपिक चालू करण्यात आला होता, खरं तर या लक्षवेधीवरती बोलायला पाहिजे होतं, तर वेगळा टॉपिक त्यात घुसवायचा होता, म्हणून दुसऱ्या या महासभेमध्ये या सर्व गोष्टी केल्या. दी दयाबाई कंपनीला जे देण्यात आलेलं सगळा हा 2800 कोटीचा घोटाळा, 2800 कोटीचा TDR हा देण्यात येणार आहे, तो आम्ही देऊन देणारच नाही पहिली गोष्ट म्हणजे. पण यात सर्वात मोठा दलाल आहे जग्गू खेतवानी ठाण्यातला. ज्या पद्धतीने या TDRचं मूल्यमापन केलं जाते, ठाणेकरांच्या पैशावरती खेळलं जाते, त्या प्रकारेच न्यायप्रविष्ट आहे म्हणून ती लक्षवेधी घेतली नाही आणि ती लक्षवेधी पुढच्या महासभेमध्ये घेऊयात. मग तोपर्यंत सभागृहात नेत्यांनी पण सांगितलं की जोपर्यंत याच्यावरती काय पुढच्या महासभेपर्यंत किंवा याच्यावरती काय विषय होत नाही आहे, टॉपिक होत नाहीत, तोपर्यंत त्यांना TDR देण्यात येणार नाही असं सांगण्यात आलं. तो टॉपिक तिथं थांबवला गेला. थांबवल्यानंतर आता सगळं आव्हाड साहेबांनी आणि मनोज प्रधान साहेबांनी तो स्पष्ट केलंच आहे. आव्हाड साहेबांची प्रेस झाली होती याच्यामध्ये, काल ट्विट केलं आहे त्यांनी. तर आता सगळं स्पष्टीकरण आहे. त्या कोठारी कंपाऊंडपासून लगत असलेली ती 193 एकर, त्या जागेवरती 40 वर्षापूर्वी हा चालू झालेला वाद, दी दयाबाई कंपनी, त्यात 24 एकरमध्ये असलेलं बांधकाम आणि बाकी इतर फॉरेस्ट सगळं आहे ते. तर दी दयाबाई कंपनी स्वतः बोलली होती की बाबा माझी 24 एकर मला बाजूला द्या, बाकी तुम्हाला जे काय करायचं ते करा. हे जर असतं ना,
म्हणजे थोडक्यात काय सांगायचं आहे की नंतर 40 वर्षानंतर त्यांना आता 2017 खूप मोठा असा पैसे भेटणारच असं त्यांना आयडिया सुचली. मोठे पैसे येतील, बांधकाम करून तर पैसे येणार नाही आहेत, मग काय करायचं आहे, ते TDR घेऊन पैसे कमवायचे. तो हा 2800 कोटीचा TDR. फॉरेस्टची जागा, सर्व काही असेल ते फॉरेस्टचं असेल. टेकडी आहे 220 मीटरची, त्या टेकडीवरती पार्क करून कोण चालायला जाणार आहे? ठीक आहे, या सर्व गोष्टी करताना त्याच्यावरती ॲमेझॉन पार्क आहे ना, ते डायव्हर्सिटी हे आहे. त्या बायोडायव्हर्सिटीमध्ये असं आहे की बायोडायव्हर्सिटी असेल तर 0.8% फक्त TDR देण्यात येणार. म्हणून हे असं ते बाजूला करून पार्क रिझर्वेशन घुसवून त्या प्रकारे तो 2800 कोटीचा TDR हा सगळ्यात मोठा खेळ आहे. खेळ खेळतोय कोण? महानगरपालिका आणि ती दयाबाई कंपनी. त्या दयाबाई कंपनीचा जो दलाल आहेत ते जगू केतवानी. कोण खेळायला पाहिजे होतं याच्यामध्ये? त्या जागेच्या विरोधात कोण गेलं पाहिजे होतं? महानगरपालिका गेली नव्हती पाहिजे होती. जर ह्यांना कन्सर्न दाखल करायचं होतं दयाबाई कंपनीला तर त्यांनी फॉरेस्टच्या विरोधात जागा क्लिअर करण्यासाठी करायला पाहिजे होतं का आम्हाला TDR द्या म्हणून महानगरपालिकेत गेलं पाहिजे होतं? हा सगळ्यात सर्वात मोठा खेळ, हा सर्वात मोठा जुगाड झालेला आहे पैसे कमवण्यासाठी, खिशे भरण्यासाठी. मेट्रोसारखा महाप्रकल्प महाराष्ट्राचा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जमिनीवरतून तो वाद पेटला, विधानसभेत गाजला, तुमच्या कोर्टामध्ये गाजला आणि मग सुप्रीम कोर्टामध्ये गाजला. असा विषय, त्याच्यामुळे आपल्याला कारशेड बदलावा लागला. असं असताना 193 गुंठे एकर ही जी जागा आहे, ही जी सरकारी जागा आहे, या सरकारी जागेला नगरपालिकेला द्यायचा अधिकार मुळात आहे का? मला आपल्या माध्यमातून सर्व पत्रकार बांधवांना, जो आपण चौथा स्तंभ आहे, ह्याला माझी एक भावनिक आव्हान आहे का आपण ह्याच्यावरती एक मताने आणि एक दिलाने भविष्यासाठी लढूया. आणि हे जे 193 एकर जी जागा, ज्याचा अधिकार मुळात नगरपालिकेला नाही आहे, मी ओरडतो, तू मला चूप कर, आपण दोघं मिळून हे वाटून खाऊ, अशा प्रकारचा हा जो अट्टहास या नगरपालिकेने धरलेला आहे तो कुठेतरी खोडून काढायचा आहे. आपण आम्हाला साथ द्या आणि जनतेला न्याय द्या आपल्या माध्यमातून, एवढंच या ठिकाणी मी सांगू शकतो. काल माझं तेच पॉइंट ऑफ व्यू होता कि सी वी वेलकम अगर आप कहीं इलीगल जगहों पर और रिस्की जगहों पर कारवाई कर रहे तर आम्हाला काय प्रॉब्लेम नाही आहे, पण निष्पक्ष राहून पूर्ण ठाण्यात कारवाई झाली पाहिजे. बरोबर, कोठारी कंपाऊंड, माझी माहिती अनुसार तिथे रिझर्वेशन ऑफ गोडाऊन्स आहे, मग तिथे पब, हुक्का पार्लर आणि हॉटेल कशा काय चालत आहे? तिथे कारवाई होत का नाही? मग ठाण्यातला सील करणार आहे तुम्ही आणि मुंब्राला तुम्ही हातोडा मारणार आहे, असं नाही चालणार आहे ना. सिलफाट्याला तुम्ही हातोडा मारणार आहे, असं नाही चालणार आहे. रिस्क इज रिस्क एवरीवेयर. आणि माझं मन दुखतं है, कोई भी बिजनेसमैन या किसी का भी कुछ डेमोलिश होता है, कार्रवाई होती है, तो मेरे को बुरा लगता है, कोई भी थानेकर का नुकसान होता है. तो बीइंग अ वुमेन आई एम लिटिल सेन्सिटिव्ह इन दिस मॅटर. पण जेव्हा माझं पहिला प्रश्न असा आहे की प्रशासनाला मला विचारायचं आहे की जेव्हा कन्स्ट्रक्ट होत आहे ही सगळी गोडाऊन्स आणि पब आणि हुक्का पार्लर, तेव्हा तुम्ही झोपत आहे का? तेव्हा तुम्ही कारवाई का नाही करत आहे? मग एकदा काय अपघात झाला, मग त्याचं नंतर जेव्हा एक लक्षवेधी आली, मग त्याच्या नंतर तुम्ही जाऊन त्याच्यानंतर जाऊन तुम्ही डिरेक्टली असा एवढा फास्ट हे घेणार, ॲक्शन घेणार? नाहीतरी आपण प्रत्येक वेळी तिथे जाऊन तक्रार करू, काय होत नाही. मग एकदा तुम्ही लक्षवेधी आली, मग त्याच्यानंतर तुम्ही जाऊन काय दाखवायला अशी कारवाई करायला चालू करत आहे. चांगली ठीक आहे, तुम्ही कारवाई करा, पण पूर्ण ठाण्यात कारवाई करा. ठाणा, कलवा, दिवा, मुंब्रा सगळीकडे कारवाई करा, तुम्ही निष्पक्ष राहून कारवाई करा. काल आम्हाला कमिशनर सरांनी आश्वासन दिलं आहे की कुठल्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही आहे. आणि जेव्हा मी कोठारी कंपाऊंडचं मेन्शन केलं, कमिशनर सरांनी मला आश्वासन दिलं आहे की बीट कोठारी कंपाऊंड, बीट एनीवेअर इन होल ठाणे, कारवाई विल हॅपन irrespective of any place.